नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांचा ग्रंथ आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रियंका नुटक्की ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र सिंग तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सहोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 8 विभक्ती मानल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपटाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 3 एकवचनी असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक 2 काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर ऑप्शन क्रमांक 2 किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? भारताचे पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, डॅश डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा,
मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरणाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मेताग नावाने चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? मेताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019 मध्ये कोणत्या देशात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्च दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन क्रमांक 4 रहमत खान यांनी वापरला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वस्तूंमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? वस्तूमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तुमानाशी समानुपाती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश डॅश होते? उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 त्याच्या तापमानात बदल होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अगणित म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गद्य. आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले SP बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 14 वर्षाच्या वयात
ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच UNO ला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष पूर्ण झाली ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंग ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? नुकतेच डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कुठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या ठिकाणी बांधले गेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वात प्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020 ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020
ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय करोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान-1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान-1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 मध्ये सुरू होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲपवर बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली जिने हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्यांचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 राजनाथ सिंह डिसेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन ब्रिटन यांना आमंत्रित केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? 3 कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राज कमल झा यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केला आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड या देशाने सुरू केला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43
स्कॅटिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्टॅकिश अमेरिकन लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीबेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. प्रणव मुखर्जी खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल.